जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीतास किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, तर आज आमच्याकडे छान अशी चवळीची भाजी बनलेली आहे आणि चवळीच्या भाजीचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सोबत आहे आमच्याकडे छान असं गरमागरम असं भात, वरण, भाजी, पापड, शेव आणि मिरची. तर छान असं प्लेट आमचं आज वरण भाताने भाजीने सजलेलं आहे. तर भाजीसाठी जे जे काही लागणार आहे साहित्य ते सगळे आता आपण पाहून घेऊया. तर इथे मी चवळी घेतलेली आहे. तर चवळी मी रात्रीच अशी भिजत ठेवून दिलेली होती. आणि इथे मी गवारच्या शेंगा देखील घेतलेल्या आहेत. आणि टोमॅटो, दुधी, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि कढीपत्ता छान असा फ्रेश असा कढीपत्ता आहे, कारण कुंडीमध्ये लावलेलं रोपटं आहे माझ्याकडे. त्यातलंच मी 2 अशा फांद्या काढून घेतलेल्या आहेत. आणि चला तर आपण स्टार्टिंगला सुरुवातीला आपण छान असं वाटण करून घेऊया. वाटण असं काही फारसं असं वेगळं नाही, साधंसुद्धा असं वाटण आहे. तर त्यासाठी मी टोमॅटो, कांदा, लसूण, खोबरं, आलं हे सगळं छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे. आणि त्याचं असं छान असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इकडे पॅन देखील छान असं गरम झालेलं आहे. तर पॅनमध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते देखील याच्यामध्ये टाकून घेऊया आपण. तर वाटण तर छान असं तेलावर टाकून झालेलं आहे. तर हे वाटण छान असं आपल्याला तेलावर असं परतून घ्यायचं आहे. असं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण चिकटलेलं आहे ते देखील काढून घेऊया आपण. काढून घेतलेलं आहे मी वाटण हे सगळं. तर आणि छान असं आपल्याला हे सगळं वाटण तेलावर असं छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून वाटणला छान असं तेल सुटेल. कारण वाटण जर आपण तेलावर छान असं शिजवून घेतलं किंवा छान असं परतून घेतलं असं तेल सुटेपर्यंत, तर भाजीला खूप अशी छान अशी चव लागते, खूप टेस्ट अशी छान लागते भाजीला. तर याच्यामध्ये किंचित असं राई आणि जिरीची फोडणी देखील दिलेली आहे मी. आणि आता मस्त असं फ्रेश कढीपत्ता आपण टाकून घेऊया. कढीपत्त्याचे पाने देखील या फोडणीमध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत. आणि जेव्हा आपण असं फ्रेश असं कढीपत्ता वापरतो तेव्हा खूप असं छान असा स्मेल येतो. आणि ते 2 चम्मच लाल मसाला टाकून घेतलेला आहे. त्या मसाल्याचा कलर तुम्ही पाहू शकता, कारण हे मी घरी बनवलेले मसाले आहेत. आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेलं आहे. तर हे मिश्रण छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मसाल्याचे कलर तुम्ही पाहू शकता, खूप असा छान असा कलर आलेला आहे मसाल्यांना. तर मसाले जर तुम्हाला बनवायचा असेल तर मी मसाल्याचे व्हिडिओ देखील बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आणि आवडला असेल तर तुम्ही मसाले बनवू शकता. तर फोडणीमध्ये आता चवळी, गवारच्या शेंगा, दुधी टाकून घेतलेला आहे. आणि सगळं मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जे मसाले घातलेले आहेत फोडणीला ते छान असं आपल्या सगळ्या भाज्यांना छान असं लागून जातील, मस्त असे लागून जातील. तर छान अशा भाज्या आपण सगळ्या मिक्स करून घेऊया. आणि इथे आपल्याला लगेच असं भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं नाही. तर भाज्या तर छान असं सगळ्या मिक्स करून झालेल्या आहेत. तर आता थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपल्या भाज्यांना छान असं तेल सुटेल. आणि असं भाज्यांना तेल सुटल्यावर नंतर असं पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये आपल्या. तर पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे. मिक्स करून घेऊया भाजी आपली व्यवस्थित अशी. आणि आत्ता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेले आहे, ज्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता भाजीचा कलर तुम्ही पाहू शकता. त्यामुळेच मी म्हणते की मसाले खूप आमचे छान झालेले आहेत. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये आपल्याला. तर 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे मी भाजीमध्ये. आणि थोड्या वेळासाठी पुन्हा एकदा आपल्याला झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. थोड्या वेळाने मी झाकण काढून घेतलेलं आहे, कारण आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे भाजीमध्ये. तर
टोमॅटो तर भाजीमध्ये टाकून झालेला आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया. आणि भाज्या छान अशा शिजेपर्यंत आपल्याला आता झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. तर पाहू शकता थोड्या वेळाने झाकण आता उघडून पाहिलेलं आहे. तर खूप छान असा सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला आपल्या. आणि चवळी शेंगा दोन्ही छान असे शिजून गेलेल्या आहेत. आपली भाजी तर खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तर आता याच्यामध्ये 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे खाण्यासाठी चवळीची. तर त्याच्यावर आता कोथिंबीर देखील आपण टाकून घेऊया. आणि भाजी म्हणाल तर गरमागरम असं वरण भात भाजी हे कॉम्बिनेशन तर खूप छानच आहे. किंवा तांदळाच्या भाकर किंवा चपातीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता. भाजी तर आपली रेडी झालेलीच आहे. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.